हाय, मी गिरिजा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कोल्हापूर ट्रिपचा आमचा शेवटचा स्टॉप होता सिद्धगिरी गार्डन. तिथे जाण्यासाठी फुल तिकीट होतं, प्रत्येकी 200 रुपये. तिकीट काढलं आणि लगेचच गार्डनमध्ये एंट्री केली. गार्डन इतकं मोठं आणि फ्रेश आहे ना की सगळंच काही मोबाईलमध्ये कॅप्चर करणं खूप जास्त अवघड आहे. पण इथे फिरताना निसर्गाचं ते सौंदर्य बघून आहे ना, वाटतच नव्हतं की आपण कोल्हापूरमध्ये आहोत. फोटो काढण्यासाठी तर ही जागा इतकी सुंदर आहे ना, पण आम्ही दिवसभर फिरून इतकं दमलो होतो की कोणाचीच अजिबातही फोटो वगैरे काढण्याची इच्छा नव्हती. गार्डन बघता बघता इथे ज्या छोट्या मोठ्या राईड्स होत्या ना, त्याही करणं आम्ही चुकवलं नाही आणि ते करतानाही खूप मज्जा आली. पूर्ण गार्डन फिरायला कमीत कमी आमचा 1 तास तरी गेलाच असेल. त्यानंतर मस्त एक एरोप्लेन बघितला आणि त्यानंतर आम्ही गेलो सिद्धगिरी म्युझियममध्ये. हे तर प्रचंड मोठं आहे. ग्रामीण काळातील जीवन, शेती, व्यवसाय आणि संस्कृती ते खूप छान पद्धतीने दाखवली आहे. त्यामुळे तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा. त्यानंतर अंधार पडायच्याच आधी आमचे सगळं फिरून झालं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. 12च्या आसपास आम्ही घरीसुद्धा पोहोचलो. एका दिवसामध्ये शाहू पॅलेस, हायकोर्ट, महालक्ष्मीचं मंदिर, त्यानंतर सिद्धगिरी गार्डन आणि सिद्धगिरी म्युझियम. इतका सुंदर प्रवास होता ना की खरंच मी तो प्रवास आणि ही ट्रिप कधीच विसरणार नाही.